Bro, everyone says stay focused, work hard, be consistent. But what does it actually mean? How can I do it? ब्रो, हा प्रश्न मला एवढा डोक्याला ताप देतो आता मला काहीच कळत नाही. हीच परिस्थिती सध्या तुमची नसून महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या CTS पॅरेंट्सची आहे. सो यावर उपाय काय? सो चला तर आपण याच्यावरती एक उपाय शोधूया छानपैकी. मी अमेय. आजच्या आपण व्हिडिओमध्ये 5 अशा टिप्स बघणार आहोत ज्याने तुमचा फोकस आणि कन्सिस्टन्सी दोन्ही सुधारेल. आणि फोकस आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम्समध्ये ॲज वेल एज लाईफमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो गाईज, व्हिडिओ स्किप नका करू आणि शेवटपर्यंत नक्की बघा. गाईज, फोकस आणि कन्सिस्टन्सी हे एका रात्रीतनं ऑब्व्हियसली येत नाहीत आपल्याकडे. हे विथ टाईम, विथ आर रिपीटेड एफर्ट्स आणि आपल्या मनापासून किती इच्छा असते यानेच आपल्याकडे ते येतात. ओके, सो आता फोकस डेव्हलप करायला काय केलं पाहिजे, कन्सिस्टन्सी यायला काय केलं पाहिजे. एका रात्रीत ते येणार नाही आहे. ॲज्युम करा की आता तुम्ही एकदम 0 लेवलला आहात. तर आता तुम्हाला कसं यायला पाहिजे. तुम्ही म्हणाल नाही, मी मोटिवेशनची व्हिडिओज बघणार, मोटिवेशनमध्ये मी खूप मोटिवेट होणार आणि मी असा अभ्यास करेल, एक दिवशी मी 12 तास अभ्यास करेल, पुढचे 4 दिवस मी पुस्तकांना हातच नाही लावणार. सॉरी बॉस, असं करून चालत नाही. कॉम्पिटिशन खूप तगडी आहे आणि दरवर्षी कॉम्पिटिशन वाढतच चालली आहे. सो सगळ्यात पहिले तर आता आपल्याला काय करायचं आहे. कसं असतं ना, आजकालच्या मुलांचा मेन इश्यू काय असतो, हा इश्यू तुम्ही फेस करत असाल, मोबाईलचं ॲडिक्शन. मोबाईलचं ॲडिक्शन हे एवढं झालं की लाईक त्यांना डोक्याला कंटिन्युअसली डोपामाइनचा एक त्यांना पुरवठा लागतोच. म्हणजे कंटिन्युअसली ते मोबाईलचे कलर्स. व्हॉट अट्रॅक्ट्स अस ऑफ द मोबाईल इज नॉट द इंस्टाग्राम रील्स और यूट्यूब और गेम्स. इट्स द कलर्स. ते जे रंगीबेरंगी आपल्याला सगळं दिसतं जग, ते जग आपल्याला हवं असतं. तर ते डोपामाइन आपण आणि ते डोपामाइन एका रात्रीतनं कमी होणार नाही आहे. तर याच्यावरती काय उपाय करायचा. सो आता आपण सुरू करूया टिप नंबर 1 ने. बघा, सगळ्यात पहिले तर आता आपल्याला इन्स्टंट डोपामाइन जे आपल्या डोक्याला सप्लाय केलं जाते ते आपल्याला कमी करायचं आहे. बंद करता येणार नाही. जस्ट लाईक कुठलंही व्यसन असतं, सिगरेट, दारू, तसं मोबाईलचं पण एक व्यसनच झालं आहे आजकाल मुलांना. हे व्यसन थांबणार कसं. हे व्यसन थांबण्यासाठी एक उपाय आहे आपल्याकडं. त्याला आपण अभ्यास करतात इन टाईम स्टॅम्प्स. जसं यूट्यूब व्हिडिओलाच टाईम स्टॅम्प असतात, ह्या व्हिडिओलाही टाईम स्टॅम्प आहेत. सो जसं टाईम स्टॅम्पमध्ये अभ्यास करायचा. लाईक कसं बघा, आता कसं एकदम तुम्ही 3-4 तास अभ्यास नाही करू शकणार. सो ब्रेक इट डाऊन. अर्धा तास अभ्यास करणार आहे. अर्धा तासमध्ये कसा अभ्यास, 25 मिनिट्स मी फुल अभ्यास करणार, 5 मिनिट मी फुल मोबाईल बघणार. त्या 25 मिनिट्समध्ये मी मोबाईलचा MI काढणार तोंडातून. ना मी कुठं इकडं तिकडं बघणार नाही. जसं घोड्याला इथं असं लावतात, त्यांच्या झापडं लावतात, तसं मी आणि माझं पुस्तक संपला विषय, मी माझा अभ्यास करणार. ही तुमची टिप नंबर 1 आहे. हा शॉर्ट ब्रेक्समध्ये अभ्यास करत राहा. 25 मिनिट तुम्हाला बघायचं आहे, अभ्यास करायचा आहे, 5 मिनिट मोबाईल बघा. ही टिप नंबर 2 येत आहे, फिक्स युअर एन्व्हायरमेंट. आता तुमचं वातावरण तुम्हाला सगळं नीट करून घ्यायचं आहे. आता वातावरण म्हणजे काय, आपल्याला कुठलं पोल्युशन कमी नाही करायचं आहे. तुमच्या आजूबाजूला तुम्ही एखाद्या घरात बसले, तुमच्या घरात खूप जास्त डिस्ट्रॅक्शन आहे, खूप आवाज होतोय, ऑब्व्हियसली घरात अभ्यास होणार नाही. तुमच्या घरात काही फॅमिली इश्यूज असतील, जे काही असेल, तुमचा क्राऊडेड प्लेसेसमध्ये कधीच अभ्यास शकणार नाही आहे. आणि क्राउडिंग आपल्या डोक्यात चालतं. एक क्राउडिंग आहे जसं फिजिकली होतं, एक क्राउडिंग आपल्या मेंटली असतं. मेंटल क्राउडिंग केव्हा असतं, जेव्हा आपल्या डोक्यात 1000 विचार असतात. ती काय करत असेल, माझे मित्र काय करत असतील, परत आणखीन इंस्टाग्रामवरती काय आलं असेल, जडेजा आणि करणच्या ट्रेडचं काय झालं, आता दोघं चालले गेले, सॅमसंग कसा करेल, हे सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. या सगळ्या गोष्टींवरती विचार करायचा नाही. एस्पेशली बघा, हे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, हे तुम्ही टाळू नाही शकत एकदम. एका रात्रीत हे कटणार नाही तुमच्याकडून. तर काय करायचं, यांना आपण जे टिप नंबर 1 मध्ये सांगितलं, 25/5 रेशो लावायचा. 25 मिनिटं मी फक्त अभ्यास करेल. अभ्यास म्हणजे असा अभ्यास करेल की टेस्ट सारखा, मी पूर्ण टेस्ट सारखं डोका घालून बसणार, इकडे तिकडे बघणार नाही. 5 मिनिटामध्ये मी करेल. हेच तुमचं फिक्स युअर एन्व्हायरमेंट. सगळ्यात पहिले तुमचं सगळं वातावरण फिक्स करून घ्या. सगळ्यात पहिले फ्लॉज शोधा की कुठं कुठं प्रॉब्लेम होतोय. परत मी जसं सांगतो दरवेळी, नोटबुक पेन घेऊन बसायचं, काढायचं माझ्या आजूबाजूला फ्लॉज काय आहेत. माझ्या आजूबाजूला सगळ्यात पहिले तर गाड्यांचा आवाज खूप होतो, माझा फोन कंटिन्युअसली दिवसभर वाजत राहतो, मला सगळ्यांचे कॉल येत असतात, मी नुसतं फिरतो, माझ्या घरात खूप त्रास आहे, जे काय आहे ते सगळं लिस्ट डाऊन करायचं आणि तुम्हाला काय काय अवॉइड करता येते ते टिक करायचं, त्याच्यावरती उपाय काढायचा. ही होती आपली टिप नंबर 2. टिप नंबर 3, ब्रेक युअर बिगर गोल इंटू स्मॉलर गोल्स. तुमचं जे काही तुम्ही एक मोठं एम करताय, तर त्या मोठ्या एमला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिवाइड करा. लाईक दॅट वे तुम्हाला खूप जास्त फायदा होतो. नॉट इन जस्ट 11-12च्या प्रेपमध्ये नाही, पण इंजिनिअरिंगमध्ये पुढे आयुष्यातही तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. इंजिनिअरिंगच नाही, मेडिकल, जर तुम्ही कुठल्याही करिअर पाथ तुम्ही चूज करताय, तुमचं एखादं मोठं काम जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करता, त्यावेळेला तुम्ही बेसिकली तुमचं काम हलकं करताय. एक असं खूप मोठं तुम्हाला दिलेलं आहे की एवढा मोठं तुम्हाला पर्वत चढायचा आहे, एका रात्रीत होणार नाही. आपण काय करतो, स्टेजेस करतो. आज एवढी चढाई व्हायला पाहिजे, उद्या एवढी, परवा एवढी, असं करत वरती जातो, राईट. सो दॅट इज द सेम थिंग. असं नाही की आज चढलो, आजच्या आजच टॉपला गेलं पाहिजे, असं कधी होत नसतं. सो दॅट इज द थिंग. एकदा एक्झाम्पल सगळं घेऊया. तुम्ही ठरवलं की आज मी रोटेशन आणि केटीईचे टार्गेटमधले जेवढे PYQs नाही, जेवढे प्रश्न आहेत MCQs सगळे सॉल्व्ह करेल. पण जेव्हा तुम्ही घेतलं रोटेशनलचं इजीवाला पार्ट, जमते कसा बसा, हे हार्डवाला जमत नाही आपल्याला. हे जे PYQs हे तर काही येत नाही आहे.
केटीची आणखीन अवघड आहे, आता काय करायचं, होतच नाहीये. त्यापेक्षा असं ठरवा की मी 25 मिनिटामध्ये रोटेशनलचे 20 प्रश्न सॉल्व्ह करणार. उरलेला दर 25 मिनिटाला मी 20 प्रश्न सॉल्व्ह करून 5 मिनिटं ब्रेक घेणार, परत आणखी 20 क्वेश्चन्स करणार. असं करत करत तुम्ही तुमची स्पीड मेंटेन करता आणि सगळं प्रॉपरली होतात गोष्टी. आणि या गोष्टी म्हणायला सोप्या असतात, करायलाही सोप्या आहेत बऱ्यापैकी. ऑल्दो 25 मिनिटामध्ये 20 प्रश्न सॉल्व्ह करणं आता तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला 25 पैकी फक्त 20 पैकी 10 जमतील तुम्हाला 25 मिनिटामध्ये. बट इट्स फाईन. ॲटलीस्ट एक तुम्ही स्वतःचं शेड्यूल बनवा आणि एक गोष्ट कधी फिक्स करा. डोक्यात पूर्ण खिचडी असणं इज डेफिनेटली ॲट अ लॉस. तुम्हाला ते एका लॉसमध्येच ठेवलेलं आहे. ओके, सो आता आपली टिप नंबर 4 आहे द नाईट्स अँड द मॉर्निंग्स. रोज रात्री झोपताना तुम्ही एका तुमचे बुक बनवा एक सेपरेट. त्या बुकमध्ये तुम्ही लिहायचं की उद्या सकाळी मी काय करणार आहे. ओके, ॲटलीस्ट 3 गोष्टी अशा लिहून ठेवा की अच्छा उद्या सकाळी उठल्यावरती ते तुमचा अभ्यासाचा असंच नाही की तुम्ही जे काय असेल तुमची 3 कामं तुम्ही प्रॉपरली लिहून ठेवायची आणि ट्राय करा की 3 पैकी 2 कामं तुमचे 2 अभ्यासाचे पॉईंट्स असतील, एक तुमचा काहीतरी वेगळा पॉईंट असेल. हे का सांगतोय तुम्हाला, कारण की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते राहतं की अरे नाही उद्या मला सकाळी मला फिजिक्सचे 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, मॅथ्सचे मला 90 सॉल्व्ह करायचे आहेत. मगच माझं मी पुढचं आवरू शकेल, तो पण मला करता येणार नाही आणि मला आईने एक काम दिलं, मला ते काम करायचं आहे, असं आपल्या बॅक ऑफ द माइंड राहतं झोपताना. आणि मग सकाळी उठल्यावरती आपल्या सगळ्यात पहिले जे मॉर्निंग्सचा पार्ट आहे तो खूप क्रुशियल आहे. 0 डोपामाइन मॉर्निंग्स. डोपामाइनचा उल्लेख मी व्हिडिओच्या स्टार्टलाच केला आहे. सो झोपेतनं उठल्यावरती ॲटलीस्ट 30 मिनिट मोबाईलला हात लावायचा नाही, अजिबात नाही. उठले ठीक आहे, मोबाईलकडे बघायचं नाही. घरात घड्याळ असतं, आपल्याला घड्याळ बघायचं, आईला टाईम विचारायचा, पण मोबाईलला हात लावायचा नाही. तुम्ही उठले 7 वाजता, दिसलं तुम्हाला घड्याळ 7 वाजलेत, आवरून घ्यायचं, फ्रेश व्हायचं, 7:30 किंवा 7:45 वगैरे आरामात फोन घ्यायचा हातामध्ये, तेव्हा बघायला लागायचं. तोपर्यंत फोनला हात लावायचा नाही. ही एक खूप गोल्डन टिप आहे. तुम्ही जेव्हा दिवसाची सुरुवात बिना डोपामाइनची करता त्यावेळेला तुमची प्रोडक्टिव्हिटी ॲटलीस्ट 3x बूस्ट होते. ही मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो आणि हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट टिप, आपली ह्याची टिप नंबर 5, ट्रॅक बट डोंट जज. कसं आहे ना, जेव्हा तुम्ही स्वतःला ते सगळे हॅबिट्स जेव्हा लावता एक एक करून, एका रात्रीतनं चेंजेस होणार नाही. तुम्ही समजा पहिले 3 दिवस तुम्ही मोटिवेट झाले, फुल हा व्हिडिओ बघून तुम्ही 3 दिवस फॉलो करा, 4th डेला तुम्हाला त्रास होईल, तुम्ही म्हणाल नाही मला नाही करायचं असं म्हणून तुम्ही जाल, तर तुम्ही स्वतःला जज कराल की नाही यार मी फॉलोच नाही करते, माझं काही होऊच नाही शकणार आहे. नाही, स्वतःला प्रेस करा की मी 3 दिवस फॉलो करू शकलो आहे, म्हणजे याचा अर्थ माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे. सोपी गोष्ट आहे ना. तुम्ही समजा नॉनस्टॉप तुम्ही यूट्यूब इंस्टाग्रामवर रील्स बघू शकता, यूट्यूबवर तुम्ही नॉनस्टॉप व्हिडिओज बघू शकता, तुम्ही एखादं कार्टून बघाल कार्टून बघाल, ॲनिमे बघाल, जे काय बघत असाल ते बघाल, वेब सिरीज तुम्ही एका दिवसात संपवताय, म्हणजे तुमच्याकडे कन्सिस्टन्सी आहे. बस ती तुम्ही चुकीच्या ठिकाणी वापरताय. ती आपल्याला तुमची कन्सिस्टन्सी जी आहे मनाची ती इथे डायव्हर्ट करायची आपल्याला, आणि तेच आपण करणार आहोत. त्याच्यामुळे स्वतःला ट्रॅक करत राहायचं, पण स्वतःला विनाकारण जज नाही करायचं. तुम्ही जेव्हा जज करता तेव्हा बाकीच्यांचं कोणाचं नुकसान होत नाही, नुकसान होतं तर फक्त तुमचं. व्हिडिओ क्लोज करता करता फक्त एकच गोष्ट बोलेल की तुमच्या मनाला अपग्रेड्स लागतात. जस्ट लाईक तुमच्या फोनला सॉफ्टवेअर अपडेट येतं, तुमच्या बाईकचा मेंटेनन्स होतो, तसं तुमच्या मनाला अपग्रेड्स लागतात. आणि तुमच्या मनाला अपग्रेड्स तेव्हाच येऊ शकतात जेव्हा तुम्ही फोकस आणि कन्सिस्टंट असाल. सो फोकस्ड राहा, कन्सिस्टंट राहा. आणि दिस इज अमेय सायनिंग ऑफ फ्रॉम हिमस पाथ. असाच व्हॅल्युएबल कंटेंट मी घेऊन येत राहील. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय बाय.